मिरज तालुक्यातील टाकळी येथे गणेश मंडळासमोर रात्री उशिरापर्यंत वाजत असलेला स्पीकर बंद करण्यास सांगितल्याच्या कारणावरून पोलीस पाटील संजय बाबू माने आणि त्यांच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करण्यात आले। या घटनेबाबत पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने पोलीस पाटील संघटनेने आंदोलनाचा इशारा दिलाय। टाकळी येथे जनसेवा गणेश मंडळाचा ध्वनिक्षेपक रात्री 11 वाजल्यानंतर सुरू असल्याने पोलीस पाटील संजय माने यांनी आवाज बंद करण्यास सांगितले। या कारणावरून राजू करांडे याने संजय माने यांना तू कोण सांगणार अशी दमदाटी करत मारहाण केली। यावेळी माने यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई हे सर्वजण तिथे आल्यानंतर काहींनी माने कुटुंबियांना काठे आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे। पोलीस पाटील संजय माने यांना ग्रामीण पोलिसांची वेळेत मदत मिळाली नसल्याने त्यांनी कुटुंबियांसह पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत फिर्याद दाखल केली। मात्र पोलिसांनी केवळ तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय। गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि साऊंड सिस्टीम धारकांच्या पोलिसांनी बैठका घेऊन त्यांना सूचना दिल्या होत्या। टाकळी येथील जनसेवा गणेश मंडळाने मोठ्या आवाजात स्पीकर लावल्याने याबाबत तक्रारीवरून टाकळी पोलीस पाटील संजय माने यांनी संबंधित मंडळांना स्पीकर बंद करण्यास सांगितलं। या कारणावरून त्यांना बेदम मारहाण झाली आहे। असं असताना पोलिसांनी शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल न करता मंडळाच्या संबंधित कार्यकर्त्यांविरुद्ध किरकोळ कारवाई केली। पोलीस पाटील हे पोलीस दलाचाच एक भाग असून त्यांना प्राप्त अधिकारानुसार ते शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष भास्कर पाटील आणि मिरज तालुका अध्यक्ष मल्लय्या स्वामी यांनी पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे।